वचनाकडे लक्ष देणार तेवढं तुम्ही आशीर्वादित जीवन जगणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 की लोकांना देवाचं वचन ऐकू येतंय शेवटपर्यंत. ओके, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना माहिती आहे की प्रभू येशू लवकर येणार आहे. यस. हालेलुया. हालेलुया. हे शेवटच्या दिवसांमध्ये आपण जगत आहोत आणि मी नेहमी सांगतो आपल्या हृदयाची तयारी करा. या जगातील घाणीसाठी जगू नका, पण देवासाठी, देवाच्या राज्यासाठी, देवासाठी जगणारे बना. यस आमेन. आणि तुम्हाला कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. यस. हालेलुया. हालेलुया. बोला प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणा जर मी प्रभूसाठी जगणारा आहे, जर मी प्रभूसाठी जगणार आहे, कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण मला पडणार नाही. कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण मला पडणार नाही. कारण देवाचं वचन सांगतं, देवाचं वचन सांगतं, जो कोणी त्याच्या वचनाकडे लक्ष देतो, जो कोणी त्याच्या वचनाकडे लक्ष देतो, तो शहाणा माणूस आहे. तो शहाणा माणूस आहे. त्याने आपलं घर खडकावर बांधलेलं आहे. त्याने आपलं घर खडकावर बांधलेलं आहे. आणि ते घर न पडणारं घर आहे. आणि ते घर न पडणारं घर आहे. आमेन. आमेन. रोज आणि रोज देवाचं वचन आपल्या हृदयात गेलं पाहिजे. रोज तुमची इच्छा आहे भीतीपासून लांब राहावं. यस. तुमची इच्छा आहे टेन्शन, दबाव, सुसाईड पासून लांब राहावं. यस. देवाचं वचन तुम्हाला या सगळ्यापासून लांब ठेवेल. आमेन. तुमची इच्छा आहे तुम्ही गोंधळून जाऊ नये. यस. देवाचं वचन तुम्हाला या सगळ्यामध्ये सुरक्षित ठेवेल. यस आमेन. तुमची इच्छा आहे तुम्ही रोज आणि रोज धैर्यवान बनावं. यस. देवाचं वचन तुम्हाला धैर्यवान बनवेल. यस आमेन. एव्हरी डे देवाचं वचन ऐकणारे बना. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि देवाचं वचन वाचा. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकणार आणि वाचणार, बायबल मध्ये लिहिले ते वचन रिकामं नाही जात, ते वचन कार्य करणार आहे. आमेन. ना थोडा वेळ आपण सगळे लोक देवाचं वचन ऐकणार आहोत. आज प्रभू भोजन देखील आहे, सो मी लवकर जाईल आणि आज आपण प्रभू भोजन देखील घेणार आहोत. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही प्लीज नीतिसूत्र 4थ्या अध्यायामध्ये आलात, प्लीज या देवाच्या वचनाकडे. नीतिसूत्र 4था अध्याय आणि 20व्या वचनाकडे आपण होतो. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. माझ्या मुला, हा, माझ्या शब्दांकडे लक्ष लाव. माझ्या शब्दांकडे लक्ष लाव. माझ्या सांगण्याकडे कान दे. माझ्या सांगण्याकडे कान दे. ते तुझ्या डोळ्यापुढून दूर न जावो. ते तुझ्या डोळ्यापुढून दूर न जाओ. ती तू आपल्या हृदयामध्ये राखून ठेव. बायबल सांगतं वचन आपल्या हृदयामध्ये राखून ठेव. वचन आपल्या हृदयामध्ये राखून ठेव. पुढे असं लिहिलंय, कारण ज्यांना ती सापडतात, ओ ज्यांना ती सापडतात, त्यांना ती जीवनच आहे. त्यांना ती देवाचे वचन जीवन आहे. आणि त्यांच्या सर्व देहाला ती आरोग्याशी आहे. आणि बायबल सांगतं त्यांच्या सर्व देहाला ती आरोग्याशी आहे. आणि इंग्लिश मध्ये ते औषध किंवा मेडिसिन आहे. Yes, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता, एक गोष्ट शुअरिटी आहे, हे वचनामध्ये आत्मा आणि जीवन आहे, ते आज जातं. यस. आणि जे काही गोष्टी नको आहेत ते काढून टाकतं. यस आमेन. किती लोकांना कळते देवाचं वचन. या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला जर विश्वासात वाढायचंय, स्ट्रॉंग बनायचंय, देवाचं वचनाला धरून ठेवा. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. पुढे असं लिहिलंय, प्लीज वाचूया. ज्या कशाचे तू रक्षण करतो, हो, ज्या कशाचे तू रक्षण करतोस, त्या सर्वांपेक्षा अधिक कसोशीने, त्या सर्वांपेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचे रक्षण कर. आपल्या हृदयाचे रक्षण कर. किती लोकांना माहित आहे की हृदयामध्ये सगळ्यात महत्वाचा खजिना आहे. यस. हालेलुया. हालेलुया. ना हृदय म्हणजे ते पंपिंग होणार नाही. हृदय म्हणजे आत्म्याविषयी देव बोलत आहे. नेहमी लक्षात ठेवा, जर देवाचं वचन तुमच्या हृदयात आहे, मग कुठलाही परिणाम ह्या जगाचा, वासनेचा, पैशाचा, गर्वाचा तुमच्यावरती होणार नाही. पण जर तुमच्यामध्ये देवाचं वचन नाहीये, तर तुमचं हृदय जे आहे केव्हा बळपासून फिरेल करणार देखील नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज या शेवटच्या दिवसात देवाची इच्छा आहे तुम्ही मी जाणून घ्यावं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा सर्वात कसोशीने, सर्वात कसोशीने मी माझ्या हृदयाचं रक्षण करेल. मी माझ्या हृदयाचं रक्षण करेन. ना जबाबदारी तुमच्यावर आहे हृदयाचं रक्षण करायची. यस. आणि जर तुम्ही हृदयाचं रक्षण करू इच्छिता, तर वचन तुमच्या हृदयाचं रक्षण करेल. यस आमेन. का लोक विश्वासात कमी होतात? का लोक छळ आल्यावर, त्रास आल्यानंतर मागे जातात? कारण की वचन त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पहिल्या स्थानात ठेवलेलं नाहीये. हालेलुया. हालेलुया. बोलिया, वचन स्वतः प्रभू येशू आहे. वचन स्वतः प्रभू येशू आहे. ते माझ्या हृदयामध्ये पाहिजे. ते माझ्या हृदयामध्ये पाहिजे. म्हणा वचन ढाल आहे. वचन ढाल आहे. दुधारी तलवारी सारखं आहे. दुधारी तलवारी सारखं आहे. जे नकोय ते काढून टाकतं, जे नकोय ते काढून जे टाकतं, पाहिजे ते माझ्यात ठेवतं, जे पाहिजे ते माझ्यात माझा ठेवतं, विश्वास वाढवतं. माझा विश्वास वाढवतो. आणि ते वचन माझ्या हृदयामध्ये पाहिजे. आणि ते वचन माझ्या हृदयामध्ये पाहिजे. हालेलुया. हालेलुया. पुढे असं लिहिलंय,
कारण त्यातून जीवनाचे झरे निघत असतात. कारण बायबल सांगतं त्या हृदयातून कशाचे झरे निघतात? जीवनाचे. एक तर कडू झरा किंवा गोड झरा, एक तर त्या हृदयातून टेन्शन किंवा दबाव किंवा अशांती किंवा आनंद निघेल जर वचन असेल तर. सिंपल आहे. मी म्हणालो साधं आहे किंवा अवघड आहे? साधं आहे. म्हणा देवाचं वचन देवाचं वचन माझ्या हृदयामध्ये माझ्या हृदयामध्ये शांत बसत नाही, शांत बसत नाही. त्याला निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. त्याला निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. ज्या गोष्टीची गरज मला आहे, ज्या गोष्टींची गरज मला आहे, वचन सर्व काही माझ्यामध्ये निर्माण करतं. वचन सर्व काही माझ्यामध्ये निर्माण म्हणून करतं. ते माझ्या हृदयात पाहिजे म्हणून ते माझ्या हृदयात आणि पाहिजे माझ्या मुखामध्ये पाहिजे. आणि माझ्या मुखात पाहिजे. हालेलुया. हालेलुया. मागच्या स्मेल सांगितलं की वचन हृदयात आणि मुखात स्थापित झालं पाहिजे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. की लोक समज में आ रहा है? म्हणा धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. तुझं वचन तुझं वचन माझ्या मुखामध्ये माझ्या मुखामध्ये आणि माझ्या होठामध्ये आणि माझ्या ओठांमध्ये स्थापित होणं स्थापित होणं अत्यंत महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाचं आहे. हे शेवटच्या दिवसांमध्ये या शेवटच्या दिवसांमध्ये शैतान अनेक जळते बाण फेकत जाईल, सैतान अनेक जळते बाण फेकत जाईल. पण जर देवाचं वचन माझ्यामध्ये आहे, जर देवाचं वचन माझ्यामध्ये आहे, ते कुठलेही जळते बाण माझ्यावर कार्यरत होणार ते नाही. कुठलेही जळते बाण माझ्यावर कार्यरत होणार नाही. कारण देवाच्या वचनात लिहिलेलं आहे, देवाच्या वचनात लिहिलेलं आहे, देवाचं वचन एक ढाल आहे. देवाचं वचन एक ढाल आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. हालेलुया. हालेलुया. सो मागच्या वेळेस आपण यहोशुवा विषयी देखील ऐकलं, तिथे एकदा जाऊया मग आपल्या वचनाला सुरुवात करूया. यहोशुवा याचा पहिल्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि देव यहोशुवाशी काय बोलतो ऐका. सिक्रेट सांगतोय, जीवनाचं सिक्रेट, वाढायचं सिक्रेट सांगतोय. यहोशुवा पहिला अध्याय 7 ते 9 ओनली 2 वर्ड विल रीड. आपण जाऊया, ऐका देवाचं वचन. माझा सेवक मोशे हा. याने जे नियमशास्त्र तुला आज्ञापिले ओके, त्या सर्वांप्रमाणे जपून करायला हा. बलवान आणि फार धैर्यवान हो. बलवान आणि धैर्यवान हो. त्यापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको. म्हणजे वचनापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको. वळू नको. पुढे असं लिहिलंय, अशासाठी की जेथे जेथे तू जाशील, जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे तू सुज्ञपणाने वागावे. सुज्ञप्रमाणे वागावे. हे नियमशास्त्राचे पुस्तक म्हणजे हे वचनाचे पुस्तक तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये. तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये. तर दिवसा आणि रात्री. हो, दिवसा आणि रात्री. ओके, पुढे तू त्यावर ध्यान लाव. तू त्यावर ध्यान लाव. अशासाठी की जे सर्व त्यात लिहिले आहे, जे सर्व त्यात लिहिले आहे त्याप्रमाणे करण्यास तू जपावे. त्याप्रमाणे तू करण्यास जपावे. म्हणजे पुढे, कारण तेव्हा तू आपला मार्ग सफल करशील. ओ पुढे वाचूया. आणि तेव्हा तू सुज्ञतेने वागशील. की लोकांना कळते देवाचं वचन. म्हणा धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. तुझं वचन मला कळत आहे. तुझं वचन मला कळत आहे. आज माझं हृदय वचनाने भरलेलं आहे. वचनाने भरलेलं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, जर देवाचं वचन तुमच्यामध्ये आहे, देवाचं वचन तुमच्यामध्ये आहे, तुम्ही सुज्ञप्रमाणे चालणार. आमेन. जगामध्ये किती मोठं ज्ञान असो, त्या काही ज्ञानापेक्षा देवाच्या वचनात ज्ञान आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि ते वचन जर तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही सुज्ञ आहात. आमेन. हालेलुया. म्हणा मी सुज्ञ आहे. मी सुज्ञ आहे. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगतो तू सफल होशील. अनेक लोकांना हे वचन जर कळालं तर खूप बरं होईल. आणि म्हणून तर बायबल मध्ये लिहिलंय की माझे लोक जे आहेत त्यांनी वचनाकडे पाठ फिरवलेली आहे. आणि आपण वचनाकडे पाठ फिरवणारे लोक नाहीये, आपण वचन ऐकणारे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोक समज में आ रहा है? म्हणा धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. मी वचनावरती दिवस आणि रात्र मनन करणार, लक्ष देणार. यासाठीच मी बोलवलेलो आहे. म्हणा बाकीच्या गोष्टी मला दुसऱ्या मार्गाकडे नेतात. पण वचन मला देवाच्या मार्गावर चालवतो. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगते सर्व काही वचनाद्वारेच झालेलं आहे. आमेन. तर तुम्ही उत्पत्ती याचा पहिला अध्याय काढला, प्लीज की वाकून काढूया. उत्पत्तीमध्ये जाऊया आणि आपल्याला संदेश आपण चालू करूया. उत्पत्ती पहिल्या अध्यायामध्ये आपण आहोत. प्लीज या. उत्पत्ती पहिला अध्याय आणि दुसरं आणि तिसरं वचन ऐकूया काय झालं. प्लीज वाचूया. आणि पृथ्वी उजाड व अस्ताव्यस्त होती. ओके. आणि जलाशयावर अंधार होता. ओके. आणि देवाचा आत्मा जलावर हलत राहिला. ना बायबल मध्ये लिहिले की पृथ्वी अस्तव्यस्त होती
आणि बायबल सांगते की देवाचा आत्मा जलावर हलत राहिला. किती लोकांना वचन कळतंय? म्हणा, सुरुवातीला देवाने आकाश आणि पृथ्वी बनवली. पण दुसऱ्या वचनात काहीतरी झालं. पृथ्वी अस्तव्यस्त झाली ना. हे मोठं वचन आहे. देवाने सगळं काही चांगलं बनवलं. देव अस्तव्यस्त बनवत नाही. पण ह्या दुसऱ्या वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं, बायबल सांगते शैतान वरून फेकला गेला. आणि दुसऱ्या वचनामध्ये प्रॉब्लेम आला. पण प्रेज गॉड, वचन परत एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. आमेन. याच्यावरती मी नंतर बोलेल. का पृथ्वी अस्तव्यस्त झाली? का पृथ्वी परत एकदा अंधारमय झाली? ना बायबल सांगते की देवाचा आत्मा जलावरती हलत राहिला, पण काम नव्हतं होत. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे, पण तोपर्यंत पवित्र आत्मा काम नाही करणार जोपर्यंत त्याला वचन मिळत नाही. हालेलुया. कारण पुढच्या वचनात असं लिहिलंय, प्लीज वाचूया. आणि देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. आमेन. पवित्र आत्मा हलत होता. पवित्र आत्मा पाण्यावरती होता, पण काही नाही झालं. लक्षात ठेवा, तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहात, खूप चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहात पण वचन नाहीये, पवित्र आत्मा काही नहीं करू शकत. अगर आप वचन नहीं बोल रहे हैं, वचन नहीं सुन रहे हैं, वचन तुमच्या हृदयात नाहीये, तो पवित्र आत्मा काही करू नाही शकत. कारण पवित्र आत्मा हलत होता पाण्यावर आणि मग ते बोलला आणि प्रकाश झाला. आमेन. किती लोक समज में आ रहा है? की लोकांची इच्छा आहे जे दुसऱ्या वचनात परिस्थिती होती ती बदलली जावी. यस. आमेन. तुमच्याही जीवनात ती परिस्थिती असेल, येशूच्या नावात वचन बोला. आणि पवित्र आत्मा एका सिंहासारखा उभा राहतो आणि ते वचन घेतो आणि गोष्टी निर्माण करतो. यस. आमेन. ती लोकांना देवाचं वचन कळतंय. म्हणा, पवित्र आत्मा हलत होता, पण काम होत नव्हतं. ज्या वेळेला देव बोलला, पवित्र आत्म्याने वचन घेतलं आणि अंधाराची जागा प्रकाशाने घेतली. आणि चर्च नीट कृपा करून ऐका, ह्या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला हाच बदल करायचा आहे. यस. आमेन. तुम्हाला बदल करायचा आहे. म्हणा, मी आत्म्याने भरलेलो आहे, पण पवित्र आत्मा वाट पाहतोय. देवाचं वचन माझ्या मुखातून केव्हा निघतं. आणि जी परिस्थिती अंधकारमय आहे, ती केव्हा बदलली जाते. पवित्र आत्मा वाट पाहतोय. वचन वाट पाहतोय. हे माझ्या हातात आहे. पवित्र आत्म्याला ठेवायचं, हलत ठेवायचं, भरलेलं ठेवायचं, कार्यरत ठेवायचं. आणि वचनाद्वारे तो कार्यरत होतो. की लोक पवित्र देवाचं वचन कळतंय. यस. आमेन. म्हणा, धन्यवाद प्रभू, तुझं वचन मी ऐकत आहे. हालेलुया. आणि लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे वचन आहे, तुम्ही सर्व परिस्थिती बदलू शकता. आमेन. सर्व परिस्थिती बदलू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, सर्व परिस्थिती बदलू शकतो. हालेलुया. म्हणतो बायबलचं वचन काय सांगतं? योहान पहिला अध्याय. लवकर माझ्याबरोबर येऊया. जॉन चॅप्टर 1. योहान पहिला अध्याय. योहान पहिला अध्याय मिळालं? जॉन चॅप्टर 1. यस. मत्ते, मार्क, लूक, योहान मिळालं? ओके. मत्ते, मार्क, लूक मिळालं, योहान मिळालं. यस. आमेन. नीट माझ्या बरोबर या आणि ऐका देवाचं वचन. की लोक तयार आहे देवाचं वचन ऐकायला ना? आज मोठा बदल तुम्ही करू शकता. यस. आमेन. देवाच्या वचनाद्वारे. यस. हालेलुया. नाव नीट लक्ष देऊन ऐका. वाचूया काय लिहिलंय. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवाजवळ होता आणि शब्द देव होता. यस. आमेन. माझी इच्छा सगळ्यांनी म्हणा, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवाजवळ होता आणि शब्द देवाजवळ होता आणि शब्द देव होता. ना दुसरं वचन, तोच प्रारंभी देवाजवळ होता, शब्द देवाजवळ होता, त्याच्याद्वारे सर्व वस्तू निर्माण झाल्या. हा. आणि जे झाले असे काहीच त्याच्या वाचून झाले नाही. पुढे, त्याच्यामध्ये जीवन होते व ते जीवन माणसांचा प्रकाश होते. कोणाबद्दल बोलत आहे? येशू बद्दल.
आहा प्रारंभी शब्द वचनाबद्दल बोलत आहे. Yes. कोणाबद्दल बोलत आहे? वचनाबद्दल. म्हणजेच प्रभू येशू बद्दल बोलत आहे. Yes. नक्की लोकांना देवाचं वचन कळतंय. माझी इच्छा आहे चर्चनी प्रौढ झालं पाहिजे. म्हणा प्रारंभी शब्द होता. प्रारंभी शब्द होता. शब्द देवासह होता. शब्द देवासह होता. शब्द देव होता. शब्द देव होता. देवाच्या वचनाद्वारेच देवाच्या वचनाद्वारे सर्व काही झालं. सर्व काही झालं. जे झालं नाही जे झालं नाही असं काहीच नव्हतं. असं काहीच नव्हतं. सर्व वचनाद्वारे झालं. सर्व वचनाद्वारे झालं. याचा अर्थ हे वचन मला काय शिकवतो? तू आकाश पाहतोय कोणाद्वारे झालंय? वचनाद्वारे. तू पृथ्वीवरती आहे कोणाद्वारे झाली? वचनाद्वारे. हा सूर्य कोणाद्वारे आला? वचनाद्वारे. हे वाऱ्यानी वारं कोणाद्वारे आलं? वचनाद्वारे. ओके पाऊस कोणाद्वारे आला? वचनाद्वारे. चंद्र तारे कोणाद्वारे आले? वचनाद्वारे. जगातला भरणा कोणाद्वारे आला? वचनाद्वारे. आणि तेच वचन आज तुमच्यामध्ये आहे. आमेन. मग तुम्ही देखील परिस्थिती बदलू शकता. यस आमेन. म्हणा येशूच्या नावात मी येशूच्या नावात मी हा वचन जर घेतलं मी हे वचन जर आणि घेतलं म्हणालो अंधार निघून जा, निघून जा, प्रकाश निर्माण हो, प्रकाश निर्माण हो, कॅन्सर मार येशूच्या नावात, मार येशूच्या नावात, आरोग्य व्हायला लाग, आरोग्य व्हायला लाग. हे वचन तुमच्यासाठी घडून आणेल. यस आमेन. कि लोक समज में आ रहा है. पण प्रॉब्लेम हा आहे की आपण रडायचं शिकलोय, आपण प्रार्थना विनंती द्यायचं शिकलोय, आपण अनेकांपुढं हात पसरायचं शिकलो की माझ्यासाठी प्रार्थना करा. पण ज्या दिवशी तुम्ही वचन बोलणारे बनणार, वचनाद्वारे काही नाव प्लीज बसूया परत एकदा सिस्टर. तिसरं वचन, त्याच्याद्वारे सर्व वस्तू निर्माण झाल्या. कोणाद्वारे? वचनाद्वारे. कोणाद्वारे? वचनाद्वारे. ऐसे कोणाद्वारे? वचनाद्वारे. ना आजही वचनात सामर्थ्य आहे का? आहे. आजही वचनात जीवन आहे का? आहे. कारण वचन केव्हा बदलत नाही. यस आमेन. आजही वचनात जीवन आहे, यस सामर्थ्य आहे. आहे. पण ते वचन केव्हा कार्य करतं? ज्यावेळेस तुझ्या मुखातून निघतं. यस आमेन. वाचूया ते वचन. ज्याच्याद्वारे सर्व वस्तू निर्माण झाल्या हा आणि जे झाले असे काहीच त्याच्या वाचून झाले नाही. स्टॉप हिअर. याचा अर्थ सर्व काय कशाद्वारे झालं? वचनाद्वारे. आणि प्रेज गॉड, आज देवाने आपल्याला वचन दिलेलं आहे. आमेन. की लोकांकडे वचन आहे. यस. तुम्ही जर म्हटला भीतीची शक्ती तुटलीच आहे येशूच्या नावात, Yes. कारण देवाने मला भीतीचा आत्मा नाही दिला, तर धैर्य व्हायला लागेल. यस आमेन. तुम्हाला कळते देवाचं वचन? यस. सिस्टर, जर देवाचं वचन तुमच्याकडे नाही तर तुम्ही लहान लेकरांसारखे आहात. तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले असताल, मे बी तुम्ही भूत काढणारे असताल, पण ते भूत परत तुझ्यावरती अटॅक करेल. हा, कारण शैतान थोड्या वेळासाठी जातो आणि परत येतो आणि बघतो की जागा रिकामी आहे का. आणि जर जागा रिकामी आहे तो साथ घेऊन येतो. किती येतो? साथ घेऊन येतो. पण ती जागा वचनाने देवाच्या सामर्थ्याने भरलेली आहे, तर तो म्हणतो परत चला, कारण की हा वचनाने भरलेला माणूस आहे. यस आमेन. की लोकांना कळतं देवाचं वचन. म्हणून मी लोकांना सांगतो, जर तुमच्यातले दुरात्मे, तुमच्यातले बंधन, तुमच्यातलं सर्व निघालं, प्लीज वचन ऐकायला या, चर्च मध्ये या, घरी वचन वाचा. नाही तर जर तुम्ही रिकामे राहिले तर लक्षात ठेवा तो परत येतो. बायबल सांगतं तो येशूची परीक्षा पाहिल्यानंतर थोडा काळ शैतान निघून गेला आणि संधी बघू लागला की परत केव्हा येणार. यस. समज में आ रहा आपको? यस आमेन. मी तुम्हाला भीती घालवत नाही, मी तुम्हाला स्ट्रॉंग बनावं अशी माझी प्रार्थना आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलिया माझ्याद्वारे, माझ्या परिस्थितीशी, माझ्या परिस्थितीशी मी येशूच्या वचनाद्वारे बोलणार आहे. मी येशूच्या वचनाद्वारे बोलणार आहे. कारण वचनामध्ये आजही निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. कारण वचनामध्ये आजही निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. वचन माझ्यासाठी भविष्य घडवणारं आहे. वचन माझ्यासाठी भविष्य घडवणारं आहे. कारण सर्व वचनाद्वारे झालेलं आहे. कारण सर्व वचनाद्वारे झालेलं आहे. आणि तेच वचन मला दिलेलं आहे. आणि तेच वचन मला दिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. पण येशू म्हटलं, जर तुम्ही माझ्यामध्ये असताल, माझी वचन तुमच्यामध्ये असेल, तर जे काही तुम्हाला पाहिजे ते मागा, म्हणजे तुम्हाला मिळेल. योहान 15:5 मध्ये लिहिलंय, जर तुम्ही माझ्यामध्ये असताल, माझी वचन तुमच्यामध्ये असेल, तर जे काही तुम्हाला पाहिजे ते मिळेल. की लोकांची इच्छा आहे तुम्ही गौरवातून गौरवात जावं. यस. म्हणा देवाचं वचन, देवाचं वचन जर माझ्यामध्ये आहे, जर माझ्यामध्ये आहे, मी समृद्ध बनणार. मी समृद्ध बनणार. कारण वचनामध्ये समृद्धीचं सामर्थ्य आहे. कारण वचनामध्ये समृद्धीचं सामर्थ्य आहे. हालेलुया. हालेलुया. एक दिवशी बायबल सांगतं, इस्रायल लोक रडायला लागले
आणि वरडायला लागले आणि मोशेला नावं ठेवू लागले आणि म्हटले की आम्हाला काय कशाला आणलं मिस्र देशातून. आणि ऐक मोशे, मिस्र देशात काय कबरा नव्हत्या का? आम्ही तिथंच मेलो असतो, का आम्हाला आणलं? आणि बायबल सांगतो मोशे गडबडला आणि मोशे देवाला हाक मारू लागला, हे प्रभू दया कर. देव म्हणला शट युअर माउथ. मला का हाक मारतो? मला हाक मारू नको. वसूया निर्गद्वारे होणार. Yes, amen. तुम्ही म्हणलं पाहिजे दरिद्रीचा आत्मा माझ्या घरामधून मी येशूच्या नावात बांधतो. Yes, amen. कारण येशू ख्रिस्त धनवान असताही दरिद्री झाला, जे त्याच्या दारिद्र्यात मी धनवान व्हावं. Yes. मी आशीर्वादित लेकरू आहे, मी देवाचा आशीर्वादित लेकरू आहे. सिस्टर, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही देवाचा आत्मा हलत राहिला. Yes. हलत राहिला, हलत राहिला. पण बायबल सांगते ज्यावेळेस वचन आलं अंधाराचा प्रकाश करण्यात आला. Yes, amen. किती लोकांना देवाचं वचन कळत आहे? लाशे के ब्रखा. किती लोकांना देवाचं वचन कळत आहे? प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. परिस्थिती काही असो तुम्ही शांत राहायला पाहिजे. कारण तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे की ते जर असं आहे तर माझ्यामध्ये ते सर्व बदलण्याचं सामर्थ्य देवाने दिलेलं आहे. Yes, amen. हालेलुया. Hallelujah. देव म्हणला इस्रायल लोकांना पुढे चला, पुढे चला, पुढे चला. पण इस्रायल लोक म्हटले समुद्र पुढे चला. मोशेला देव म्हणला बोल, काठी मार, तू मार, मी नाही मारणार. आणि मोशेने काठी मारली आणि समुद्र दुभागला गेला. आणि समुद्र दुभागला गेला. आणि इस्रायल लोक पार गेले. आणि पार गेल्यावर फारो म्हटला मी देखील जाणार. पण तुम्हाला माहिती आहे परत एकदा समुद्र एकत्र आला, फारो डुबून गेला. आणि नंतर मग मोशेचं गीत चालू झालं, परमेश्वर माझं बल आहे, Amen. त्याने माझ्या शत्रूला पळवलेलं आहे. पण त्याला काय माहिती की देव म्हटला मला हाक नको मारू, तुझ्याकडे सामर्थ्य Yes, बदलण्याचं. amen. म्हणून येशू म्हटला मी तुम्हाला वैऱ्यांच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो. तुम्हाला काहीच बांधणार नाही. Yes, amen. की लोकांना माहिती आहे तुम्हाला काही बांधू नाही शकत. Yes. मी परत परत तिथंच येतो, तुम्हाला काहीच बांधू नाही शकत. म्हणा मला काहीच बांधू शकत नाही. मला कोणीच बांधू शकत जर नाही. वचन माझ्यामध्ये आहे, जर वचन माझ्यामध्ये, शैतानाला वेड लागलाय का? सैतानाला वेड लागले का? तो माझ्यावर काहीच नाही करू तो शकत. माझ्यावर काहीच नाही करू शकत. बरं मी तुम्हाला वचनाकडे नेतो. प्लीज वाचूया लूक 10:17. लवकर लवकर या आणि आपण पुढे जाऊया. प्लीज वाचूया. लूक 10:17 मध्ये आपण आहोत. थँक्यू. लूक 10:17 लवकर लवकर या. लूक याचा 10वा अध्याय आणि 17 वचन. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. नंतर ते 70 जण आनंदाने माघारे येऊन म्हणाले, ओके. हे प्रभू तुझ्या नावाने भूते देखील आमच्या स्वाधीन होतात. हा. तेव्हा तो त्यांना म्हणाला, त्यांना म्हणाला मी सैतानाला विजयसारखं आकाशातून पडलेलं पाहिलं. मी शैतानाला विजय आकाशातून पडले पाहिलं. पुढचं वचन. पहा मी तुम्हा साप व विंचू यांना तुडविनाचा व वैर्याच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो. नाही 90% अधिकार देतो. 100%. नाही 95%. 100%. नाही 99%. 100%. किती टक्के? काल मला एक फोन आला आणि मोठा अधिकारी माझ्याशी बोलत होता. तर मला म्हटलं की पास्टर मी एका ठिकाणी प्रार्थनेला गेलो आणि गेल्यानंतर त्या पास्टरने सांगितलं तुमच्या मागे काहीतरी लागलेलं आहे आणि तुम्हाला 4 आठवडे चर्चला यावं लागेल. बरं. त्यांनी मला फोन केला, सो असे बोलले. तर म्हटलं तुम्ही किती वर्ष प्रभूमध्ये आहात? ते म्हटले एवढे वर्ष प्रभूमध्ये, मी प्रभूशी विश्वास ठेवतो. तो तुमच्या मागे काहीतरी लागलेलं आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की पास्टर तुम्ही प्रार्थना करताल का? मी म्हटलं मी प्रार्थना करणार नाही. का? कारण की बायबल मध्ये लिहिलंय की देवाने वैर्याच्या सर्व शक्तीवर आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि तुम्हाला काहीच बांधणार नाही. आणि देव लबाड नाहीये. यस. देव खरा आहे. आमेन. मग माझ्यासारख्या पास्टरांना दाखवायचंय की माझ्याकडे भविष्यवादाचं दान आहे, हे तुम्हाला दाखवायला की तुमच्या मागे काहीतरी लागलेलं आहे. पण मला त्यांना सांगायला आवडेल की तुमच्या मागे जे लावलेलं आहे किंवा लागलेलं आहे त्याला तोडायचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. यस आमेन. मी त्या व्यक्तीला सांगणार नाही तुझ्या मागे काय लागलंय. मी त्या व्यक्तीला सांगेल की तू आत्म्याने भरलेला आहे आणि जे मागे लागलंय येशूच्या नावात मी ते तोडतो. येशूच्या नावात मोकळा हो. आमेन.
दॅट्स ऑल. दॅट्स ऑल. मी तुला वैऱ्याच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो. तुला काहीही बांधणार नाही. तुला काहीही बांधणार नाही. किती लोकांच्या हृदयात हे वचन केलेलं आहे? बोला परत एकदा. मी देवाने येशूने मला वैऱ्याच्या सर्व शक्तीवर अधिकार दिलाय. येशूने मला वैऱ्याच्या सर्व शक्तीवर अधिकार दिलाय. मला काहीच बांधणार नाही. मला काहीच बांधणार नाही. मला काहीच बांधणार नाही. मला काहीच बांधणार नाही. पण प्रॉब्लेम हा आहे की तुमचं मन जर त्या गोष्टीमध्ये भरलेलं आहे आणि तुम्हाला जर कुणी मी जर तिथं असतो आणि मला कुणी बोललं असतं तुमच्या मागे काहीतरी लागलेलं आहे, तर मी त्याला म्हटलं असतं काय लागलंय, काय लागलंय? पुढं भी प्रभू येशू आहे, माग भी प्रभू येशू आहे, बाजूला भी है, इथं भी आहे आणि आतमध्ये भी आहे. आता कोण माग लागणार? यस हालेलुया. आता माग लागला तर त्याला जळावंच लागेल. यस आमेन. की नको समज में आ रहा है? तुम्हाला कळतंय देवाचं वचन? तुम्हाला देव दावीद राजा म्हणतो मी वर गेलो तरी तू आहे, Yes. मी मृत्यू लोकात गेलो तरी तू तिथे आहेस. मी पक्षाचे पंख लावून उडालो तरी तिथे तू आहेस. मी कुठे जाईल तिथं तू आहेस. आणि जर तो तिथे तुमच्या बरोबर आहे, तुमच्या आत आहे, तर कोण तुमच्या मागे लागेल? कोणीच नाही. पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला एवढी सवय लागलेली आहे की त्यांनी बोलावं आणि आपण ऐकावं. पण जर तुमच्या घरामध्ये चहा करताना गाळणी नसेल आणि तुम्ही ती गाळणी न वापरता चहा पिला तर तुम्हाला त्रास होईल. ज्यावेळेस तुम्ही कोणाचं ऐकता त्यावेळेस नेहमी पहा की वचनात काय लिहिलेलं आहे Yes. आणि मी जे काय ऐकतोय. यस आमेन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सिस्टर. यस. तुम्हाला इम्प्रेस करायला, तुम्हाला दाखवायला मेरे पास कुछ तो है, मेरे पास सब कुछ है, लेकिन मैं आपको डराऊंगा नहीं. मुझे डराने के लिए नहीं बुलाया है, मला तुम्हाला मजबूत बनवायला बोलवलेला आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव मोशेला म्हटला भिवू नको. ही साधी गोष्ट होती का? समुद्र मागे फारो आणि देव म्हणतो भिवू नको, मला हाक बी नको मारू. यस. तुझ्या हातात काय काय बोल समुद्राला. देव म्हणतो समुद्राला बोल. मार, त्याच्यावर समुद्रावर मार. मार. आणि बायबल सांगते देवाने समुद्र उभारला, ते गेले. आणि नंतर त्यांना कळालं ओ एक दिवशी असं झालं की ते पाण्यात त्यांना ताण लागली आणि तिथं खडक होता. परत मोशे म्हटला हे प्रभू लोक कुरकुर करायला लागले. देव म्हटला हाक मारू नको, बोललो ना तुला. त्या खडकाशी, त्या खडकाशी बोल. त्या खडकाशी बोल. हे खडका येशूच्या नावात पाणी दे. आणि बायबल सांगतो तो बोलला आणि पाणी व्हायला लागलं. म्हणा येशूच्या नावात. येशूच्या नावात. तेच वचन माझ्याकडे आहे. तेच वचन माझ्याकडे जो आहे. शैतान माझ्या घरात खेळतोय, जो सैतान माझ्या घरात खेळत माझ्या आहे, विरुद्ध खेळतोय, माझ्या विरुद्ध खेळत आहे, त्याला मी येशूच्या नावात आज्ञा देतो. त्याला मी येशूच्या नावात आज्ञा देतो. आउट. आउट. निघून जा. निघून जा. बस झालं तुझं नाटक. बस झालं तुझं नाटक. मला कळालंय. मला कळालंय. निर्माण करणारा, निर्माण करणारा, तारणारा, तारणारा, त्याचं वचन त्याचं वचन माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये आहे. आणि लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही वचन नाही वापरत, पवित्र आत्मा काही नाही करू शकत. तो फक्त हालत राहणार, आपल्या आतमध्ये राहणार आणि तुम्हाला सांगत राहणार वचन बोल, वचन बोल, वचन बोल. कारण वचनाद्वारे सर्व काही निर्माण झालं. असं काहीच नाही झालं जे वचनाद्वारे झालं नाही. आणि ते वचन तुझ्यामध्ये आहे. यस आमेन. की लोकांची इच्छा आहे समृद्धी बघायची, यस, गौरव बघायचं, यस, उंचावरती बघायचं. यस. प्रभू येशूच्या नावात वचनाचे डोळे तुम्हाला प्राप्त हो. यस आमेन. वचनाद्वारे तुम्ही बोलणारे बनो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोक समझ में आ रहा है? म्हणा धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. 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 काय वेळेला ज्यावेळेस आम्हाला फोन येतात आम्ही प्रार्थना नाही करत, आम्ही त्यांच्याकडून वचन बोलून घेतो. का माहितीये? कारण की आमची प्रार्थना केल्यानंतर परत एकदा तो दुरात्मा येणार. पण ज्यावेळेस तुमच्या मुखातून वचन निघेल त्यावेळेस त्याला कळेल ओ याच्या मुखात दुधारी तलवार आहे आणि हा कापणार आहे. आमेन. वाचूया इफिसकरास पत्र 6 अध्याय 10 वचन. लवकर लवकर येऊया. इफिसकरास पत्र 6 अध्याय 10 वचन. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया. इफिसकरास पत्र 6 अध्याय. मिळालं? यस आमेन. इफिसियन्स चॅप्टर 6. इफिसकरास पत्र 6 अध्यायामध्ये आपण आहोत. इफिसकरास पत्र 6 अध्यायामध्ये आपण आहोत. मिळालं? यस आमेन. माझी इच्छा सर्वांनी काढूया ना. प्लीज ऐका काय लिहिलं 10 वचनामध्ये. 10 वचन प्लीज वाचूया. शेवटी माझ्या भावांनो, शेवटी माझ्या भावांनो, प्रभूमध्ये
प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा. ओके, रडण्यामध्ये नाही, नाही टेन्शन मध्ये नाही, नाही भीतीमध्ये नाही, नाही. प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या शक्तीच्या बळामध्ये बळामध्ये सबळ सबळ व्हा. व्हा. 11 वचन. सैतानाच्या कपट युक्तीविरुद्ध उभे राहण्यास हा तुम्ही शक्तिमान व्हावे म्हणून हा देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री अंगावर घ्या. ओके, काय शस्त्र सामुग्री? 12 वचन. कारण आमची झोंबी रक्त व मांस. देवाने मला वचन दिलंय, देवाने मला वचन दिले. शैतान मला दिसत नाही, सैतान मला दिसत नाही, पण वचन माझ्याकडे आहे. पण वचन माझ्याकडे आहे. वचनाला शैतान दिसतो, वचनाला सैतान दिसतो, कारण वचनाला डोळे आहेत, कारण वचनाला डोळे आहेत. वचनामध्ये जीवन आहे. वचनामध्ये जीवन आहे. वचन दुधारी तलवार आहे. वचन दुधारी तलवार आहे. वचनापासून काही लपणार नाही. वचनापासून काहीच लपणार नाही. पुढे शैतान लपलाय, कुठं सैतान पुढे लपलाय, अटॅक करतोय, कुठं अटॅक करतोय. सगळं कोणाला माहितीये? वचनाला. ज्यावेळेस तुझ्या मुखातून निघतं येशूच्या नावात प्रत्येक शैतानाचे जळते अग्निबाण, वाईट विचार, प्रत्येक शैतानाचे भीतीचे विचार मी बांधतो यस. ना. काय होतं ऐका, जसं एखादा बाण त्या तीरातून निघतो तसं तुमच्या मुखातून देवाचं वचन निघतं आणि बरोबर शैतानाच्या डोक्यावर जाऊन ते आदळतं. Yes. आणि बायबल सांगतं त्याला आडवा म्हणजे तो पळेल आणि तो पळून जातो. किती लोक समज आ रहा? किती लोकांना शैतान दिसतो? ओके, किती लोकांना वचन दिसतं? यस अमेन. वचन दिसतं कुठे? माझ्याकडे हृदयात आहे. यस. किती लोकांना मी बोलताना माझे शब्द दिसतात? नाही हा, टॉक टू मी, माझ्याशी बोला. दिसतंय? नाही दिसत. पण ऐकू येतात? येतात. वचन माझे शब्द दिसतात का? नाही दिसत. पण ऐकू येतात का? ऐकू येतात. पण हे वचन कार्य का, माझे शब्द काम करतात का? करतात. तुमच्या हृदयात जातात का? जातात. तुमच्यावर परिणाम करतात का? करतात. तुमच्यासाठी कार्य करतात का? करतात. माझे वचन, माझे शब्द, बरोबर आहे? यस. बरोबर आहे. मग देवाचं वचन आहे, यस देवाचं वचन आहे. आहे. कमॉन, माझ्याशी बोला. आहे. आहे. ते तुझ्या मुखातून निघाल्यानंतर शैतान जो तुला दिसत नाही त्याच्याकडे बरोबर जातं आणि बायबल सांगतं कट 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 Yes. कट 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 करून टाकतं. आमेन. कारण वचनाला सगळं दिसतं. कारण आपण मागे वाचलं हेब्री 4:12 वचन जिवंत आहे, समर्थ आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, ते जीव मच्छा आत्मार्षण आरपार जातं आणि वचनापासून काही लपलेलं नाहीये. याचा अर्थ वचनाला डोळे आहेत. यस. पण जर तू वचन नाही बोलला तर बायबल सांगतं त्याचे जळते अग्निबाण येतात आणि तुला लागतात आणि तू घायल होतो. Yes. आणि मग तुझा फोन 2 वाजता रात्री पास्टरला. हा 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 लिसन प्लीज, कृपा करून ऐका. वचनाद्वारे सर्व काही झालेलं आहे. ते वचन तुझ्यामध्ये आहे. तू वचनाद्वारे सर्व काय करू शकतो. यस अमेन. म्हणा मी गडबडून जाणार नाही, मी गडबडून नाही जाणार. मी माझ्या प्रार्थनेच्या खोलीत जाणार मी माझ्या प्रार्थनेच्या खोलीत जाणार आणि देवाचं वचन ऐकून घेणार. आणि देवाचं वचन ऐकून घेणार. जे म्हणतं जे म्हणतं की आता आता मी ख्रिस्त येशू मध्ये आहे, ख्रिस्त येशू मध्ये आहे, मी नवीन निर्मिती आहे, मी नवीन निर्मिती, जुनं ते होऊन गेलं. जुनं ते होऊन गेलं. ओरिजिनल इंग्लिश किंवा हिब्री भाषेत काय लिहिलेलं आहे की तुम्ही ज्यावेळेस येशू मध्ये येता तुमचा भूतकाळ संपलेला आहे. यस. देव तुमचं मागचं जीवन बघत नाही. Yes. आता तुम्ही नवीन निर्मिती आहात. आमेन. आणि जर तुम्ही नवीन निर्मिती आहात तर तुम्ही कोणामध्ये आहात येशू मध्ये. ना? जर तुम्ही येशू मध्ये आहात तर शैतानाचा तुमचा काय संबंध आहे? नाही काही नाही. हा, पण हे विचार जे आहेत, विचार विचार विचार, जर तुम्ही विचाराबरोबर खेळत राहिला शैतान फक्त विचाराचे बाण टाकतो. पण तुम्ही म्हटले प्रत्येक वाईट विचार जो मला सतवतोय, प्रत्येक वाईट विचार जो मला भीती दाखवतोय, येशूच्या नावात मी तोडतो. यस. तुटलं. आमेन. तो परत येणार, परत येणार, परत वाईट विचार दाखवणार. येशूच्या नावात ते विचार मी तोडतो. यस. जोरात बोलायची गरज नाही, मनातल्या मनात बी बोलू शकता, कारण शैतानाला वचनाची भाषा कळते. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर ऑफिस मध्ये आहात, गर्दीमध्ये आहात, ओरडू नका. लोक म्हणतील पागल हो गया ये. तुम्ही म्हणायचं आउट. प्रत्येक वाईट विचार मी तोडतो येशूच्या नावात. यस आमेन. सगळे वासनेचे विचार मी तोडतो येशूच्या नावात. यस आमेन. आणि बायबल सांगतं की तो परत येणार नाही. त्याला आडवा, त्याला आडवा. म्हणा, त्याला आडवा, त्याला आडवा. म्हणा, त्याला आडवा, त्याला आडवा. त्याला आडवा. त्याला आडवा. जर बायबल म्हटलं नसतं त्याला नसतं आडवा तर नाही आडवायचं. बायबल शिकवतं त्याला आडवा. याकोब 4:7 वाचूया, वाचूया शेवटचे वचन आणि आपण
प्रार्थना करणार आहोत त्याच्या अगोदर लवकर लवकर याकोब 4:7 याकोब 4:7 प्लीज वाचूया. यास्तव देवाच्या अधीन असा. याकोबाचे पत्र पास्टर कुठे आहे? 1 पेत्राच्या अगोदर, हिब्रीकराच्या नंतर. वाचूया. यास्तव देवाच्या अधीन असा. देवाच्या म्हणजे वचनाच्या अधीन असा. पण सैतानाला अडवा. पण शैतानाला अडवा. पण शैतानाला अडवा. पण शैतानाला अडवा. म्हणजे तो तुम्हापासून पळेल. ना साधी गोष्ट सगळ्यांनी लक्ष द्या माझ्याकडे. अडवायचे कोणाला? शैतानाला. मला. हा केव्हा? डोक्यावर बसल्यावर. केव्हा? आला की लगेच म्हणा शैतानाला अडवा. सैतानाला अडवा म्हणजे तो पळून जाईल. म्हणजे तो पळून जाईल. याचा अर्थ बायबल आपल्याला हे शिकवतं तो येतोच. तो येतोच. पण त्याचं येणं व्यर्थ आहे. Yes. जर तुमच्याकडे वचन आहे आणि तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे तर तुम्ही काय म्हणलं पाहिजे? शैतान, मी तुझी सगळी योजना माझ्या घरातून थांबवतो आणि प्रभू येशूच्या नावात नाश करतो. दारूचे आत्मे Yes. मी बांधतो येशूच्या नावात. आणि लक्षात ठेवा, चिकाटी ठेवा. यस. आय सेड काही लोकांमध्ये चिकाटी नाही. पास्टर तुम्ही त्या दिवशी रविवारी प्रीचिंग केलं, अडवा मी अडवलं. पास्टर थोडा वेळ बरा झालो परत आलो. नो, बायबल सांगते येशूने आपल्याला उदाहरण दिलंय. ती विधवा बाई त्या अन्यायी न्यायाधीशाकडे रोज जायची आणि म्हणायची माझा न्याय कर. कोण थकलं? बाई थकली का अन्यायी न्यायाधीश थकला? अन्यायी न्यायाधीश थकला. कोणाचा न्याय झाला? विधवेचा. कशामुळे? सातत्यामुळे. कशामुळे? चिकाटीमुळे. चिकाटीमुळे. जोपर्यंत येशू येत नाही आपली लढाई चालू ठेवायची. या समय कुठली लढाई? आत्म्याची, प्रार्थनेची, वचनाची. वचनामध्ये प्रार्थनेची. कारण तो येणारच. कारण त्याला थोडा वेळ राहिला. मला शैतानाला थोडा वेळ राहिलाय. सैतानाला थोडा वेळ राहिला आणि त्याला माहित आहे. आणि त्याला माहित आहे. पण 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 मलाही माहित आहे. मलाही माहित आहे. मलाही थोडा वेळ आहे. मलाही थोडा वेळ आहे. येशू येणार आहे. येशू येणार आहे. त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर मला त्याला अडवायचंय. मला त्याला अडवायचंय. येशूच्या नावात. येशूच्या नावात त्याला अडवा. त्याला अडवा. म्हणजे तो पळेल. गोंधळून जाईल, पळून जाईल. आणि एकदा का त्याला कळलं हे लोक चिकाट आहेत, हे मला काही सोडणारे नाहीये, तो तुमच्या नादीला केव्हाच लागणार नाही. या समय की लोक समज में आ रहा है? आपल्या डोक्यावर हात ठेवून म्हणा मला ज्ञान मिळालेलं आहे. मला ज्ञान मिळालेलं आहे. ज्ञानाचा उगम माझ्यात राहतो. ज्ञानाचा उगम माझ्यात राहतो. ख्रिस्तात ज्ञानाचे आणि बुद्धीचे ठेवे आहेत. ख्रिस्तात ज्ञानाचे आणि बुद्धीचे ठेवे. देवाच्या वचनात सगळ्यात मोठं ज्ञान आहे. देवाच्या वचनात सर्वात मोठं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान मी वापरणार आहे. आणि ते ज्ञान मी वापरणार आहे. येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये त्याला अडवणार आहे. त्याला अडवणार आहे. लक्षात ठेवा, ज्या गोष्टी नाहीत त्या तुम्ही घडवू शकता. आमेन. नाहीत त्या गोष्टी घडवू शकता. मे बी आज तुम्ही बघत असताल तुमच्या विरुद्ध गोष्टी आहेत. फक्त प्रार्थनेला बसा, अन्य भाषेत प्रार्थना करा आणि अधिकार घ्या. म्हणा शैतान नो चान्स. तुला कुठला चान्स नो नाही. चान्स. नो चान्स. गडबड नाही करायची माझ्या घरात, माझ्या जीवनात गडबड नाही करायची. नो, माझ्या लेकरांना वाईट मार्गाला नाही लावायचं. निघ येशूच्या नावात. या ना, समेन. उद्या परिस्थिती अजून वाईट होईल. लक्षात ठेवा मी काय सांगतोय तुम्हाला. उद्या परिस्थिती आणखी वाईट. का? कारण बायबल सांगतो ज्यावेळेस येशू गनेसराच्या प्रांतात आला आणि त्या दुरात्म्याने त्याला पाहिलं, बायबल सांगतं येशूला पाहिल्यानंतर त्यांनी त्याला पिळून टाकलं. तुम्ही वाचा बायबल मध्ये काय लिहिलंय. काय टाकलं? पिळून टाकलं. येशू म्हणलं आउट. शैतानाने त्याला पिळून टाकलं आणि तो मेल्यासारखा पडला. असं झालं. तो मुलगा पण बायबल सांगते येशूने त्याचा हात धरला आणि उठवलं आणि मुलगा परत एकदा उठला. यस आमेन. ना लक्षात ठेवा, परिस्थिती वाईट व्हायची चान्सेस आहे. परिस्थिती पुढे व्हायची. पण लक्षात ठेवा, परिस्थिती वाईट व्हायला लागेल त्यावेळेस समजून घ्यायचं शेवटचा क्षण आहे हा शैतानाचा. यस. शेवटचा क्षण आहे शैतानाचा. यस आमेन. शेवटचा क्षण आहे शैतानाचा. आणि त्याला म्हणायचं आता तुला जावंच लागेल. आमेन. प्रभू येशूच्या नावात आउट. आणि वचन बोला. काय बोलायचं? जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. आमेन. तुम्ही काय बोलायचं? परात्पराच्या गुप्तस्थळी मी वस्ती करतो. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. मी जिथे जाणार देवदूत माझ्या बरोबर चालतात. Yes. मी जिथे जाणार येशूचं रक्त मला सांभाळतं. Yes. मी जिथे जाणार माझ्यासाठी वाट तयार झालेली आहे. Amen. मी जिथे जाणार हृदय बदललेले आहे. Amen. मी जिथे जाणार मी पूर्णपणे गौरवातून गौरवात जाणार. Yes, amen.
तुम्ही बोललं पाहिजे. समझ में आ रहा है आपको? यस समझ में आ रहा है आपको? यस. तुम्हाला कळत आहे? ते 38 वर्षाच्या दुखणेकरी शेवटचा ऐका. ज्यावेळेस त्या इथं होता, येशू तिथं गेला, माहिती आहे तुम्हाला? यस. आणि येशूने त्या माणसाला 38 वर्ष दुखणेकरात पाहिलं. आणि बायबल सांगतं, येशू त्या माणसाला म्हणाला, तुला बरं व्हायची इच्छा आहे काय? येशू असं नाही म्हटला मी तुला बरं करतो. येशू म्हटला तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? योहान 5व्या अध्यायात असं लिहिलंय, येशू त्या 38 वर्षाच्या दुखणे त्याला म्हणाला, तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? तो म्हटला येस, मला बरं होण्याची इच्छा आहे. असं नाही म्हटला. तो काय म्हटला, हे प्रभू, जर मी पाणी हलवल्याच्या वेळेला पाणीत उडी मारताना कुणीतरी येतो आणि कुणीतरी येऊन प्रभू माझ्या अगोदर उडी मारतो, माझं कुणी नातलग नाहीये, मला कुणी लक्ष द्या, माझ्याकडे बघा, मला कुणी पाहणार नाहीये, मला कुणी येणार नाही, तो त्याचं सगळं प्रॉब्लेम सांग. येशूला तुमचे प्रॉब्लेम नाही ऐकायचे. येशू ख्रिस्ताने सोल्युशन दिलेलं आहे, देवाचं वचन. हा 38 वर्षाचा माणूस कुरकुर करू लागला आणि त्याच्या समोर कोण उभा आहे? येशू. कोण उभा आहे? येशू. आणि हा माणूस येशूला कहाणी सांगतोय, गोष्ट सांगतोय. बघ माझं कुणी नातेवाईक नाहीये, बघ मला कुणी पाण्यात टाकत नाही, बघ 38 वर्ष कुणी मदत नाही केली. येशू म्हणाला थांब, तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? तुला सुटका मिळवण्याची इच्छा आहे काय? पण काही लोकांनी आपली मानसिकता अशी बनवली, त्यांना त्या परिस्थितीतून वर यायचंच नाही, तर देव काय करणार? पास्टर आम्ही असंच जन्मलो आणि असंच मरणार. लेट मी टेल यू वन थिंग, देव तुमच्यासाठी काही नाही करू शकत, पण अशा लोकांसाठी देव करेल जे म्हणेल यस प्रभू तुझ्या वचनावरती मी विश्वास ठेवतो. तू एका क्षणात दुबळ्याला उकिरड्यान उचलतो आणि अधिपती बरोबर बसवणारा देव आहे. आमेन. अशा लोकांसाठी देव कार्य करतो. कुठल्या लोकांसाठी देव कार्य करतो? जे म्हणतील त्या रक्तस्रावी बाईसारखी मी जाईल, त्याच्या वस्त्राला स्पर्श करेल आणि मी बरी होल्याशिवाय परत येणारच नाही. यस आमेन. अशा लोकांसाठी देव कार्य करतो. या माणसासाठी दया झाली, कुरकुर करायला लागला, हे नाही होत, ते नाही होत, कोणी मदत नाही करत. येशू म्हणला शट शट युअर माउथ. बरं व्हायची इच्छा आहे का तुला? यस. आणि बायबल सांगते शेवटी म्हणलं यस. तर येशू म्हणला पाण्यात उडी मार म्हटला का? नाही. काय म्हणला? उठ आपली बाज घेऊन चालायला. उठ आपली बाज उचल आणि चालायला लाग. आणि हा माणूस चालायला लागला. हा माणूस चालायला लागला. उठला आणि चालायला लागला. उठला आणि चालायला लागला. बरं, कुरकुर बंद. यस. प्रार्थनेमध्ये देखील काही लोकांची कुरकुर आहे. हे प्रभू तुला माहित नाही का काय दिवस चाललेत, एवढी महागाई आहे, एवढा विरोध आहे, बघ घरात हे. जस काय देवाला माहितच नाही याची स्टोरी काय आहे. देवाला शिकवतोय हा. हे प्रभू तुला कसं दिसत नाही की माझ्या जीवनात काय काय होतंय? तुझ्या अगोदर देवाला सगळं दिसतंय. तू जन्मायच्या अगोदर तुझे सगळे दिवस देवाच्या वहीत लिहिलेले आहे. पण देवाची इच्छा आहे तू म्हणावं माझा देव मला सबळ करायला सामर्थ्यवान आहे. यस आमेन. अशा लोकांची प्रार्थना, अशा लोकांसाठी देव कार्य करणार. हालेलुया. हालेलुया. पॉल म्हणतो चारी बाजूनी मला संकट आहे, इकडून संकट, तिकडून संकट, पुढून संकट. मराईसारख्या मेंढरासारखे आम्ही गणलेले आहोत. ओ आम्ही असे आहे तसं. पण पुढचं वचन तो म्हणतो ख्रिस्त येशू जो आम्हाला सबळ करतो त्याच्यामध्ये मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रार्थनेत बी कुरकुर, प्रार्थनेत बी रडायचं. रडायचं असेल तर हरवलेल्या आत्म्यांसाठी रडा. नो प्रार्थनेत रडू नका. प्रार्थनेत ज्या शैतानाने तुमचं जीवन स्पॉइल केलं त्याला कापा येशूच्या नावात. त्याला म्हणा निघ शैतान माझ्या घरातून, माझ्या लेकरांची दारू मधून निघ, माझ्या घरातून निघ शैतान. आणि मग म्हणा प्रभू येशूच्या नावामध्ये माझ्या घरात मी शांती मोकळी करतो, माझ्या घरात मी आरोग्य मोकळं करतो, माझ्या घरात मी देवाचं सामर्थ्य मोकळं करतो. देवदूतांनो लवकर कार्य करा माझ्या घरात. असे लोक देवाला आवडतात. की नको वचन समज में आ रहा है? म्हणा मी कुरकुर नाही करणार. मी कुरकुर नाही करणार प्रार्थनेमध्ये. प्रार्थनेमध्ये. हालेलुया. हालेलुया. पास्टर एक सिस्टर प्रार्थना करते, पास्टर प्रभू माझा नवरा किती वाईट आहे तुला माहित आहे. प्रभू तो रोज रात्री येतो. प्रभू त्याला
तो बॉटल आणतो, प्रभू त्याला मला ग्लास द्यायला लावतो, प्रभू तो ग्लास मी धुते, प्रभू तो शिव्या. बस झालं. हे प्रभूला ऐकायचंय का? प्रभू काय म्हणतो? फक्त मन. दारूचा आत्मा, त्याच्या मनावरती परिणाम करणारे अँटिक्राइस्ट स्पिरिट बांधतो येशूच्या नावामध्ये. आणि मग प्रभू म्हणतो तुझा रिझल्ट तुला दिसणारच. आमेन. किती लोकांना देवाचं वचन कळालं? डोळे बंद करा, आपल्या पायावरती उभं राहूया, आपल्या पायावरती उभं राहूया. आपले हात वर करून प्रभूला सांगा तुझं वचन माझ्या मुखात स्थापलं गेलेलं आहे. आपले हात वर करा, देवाला सांगा तुझं वचन माझ्या मुखात स्थापलेलं आहे, तुझं वचन माझ्या हृदयामध्ये आहे, तुझं वचन माझ्यासाठी मोठं कार्य करणार आहे. हालेलुया. लिमुशते बे आला बाखाला बांधवे. हालेलुया. वी वर्शिप यू लॉर्ड. आपले डोळे बंद करा, कुरकुर करायचं बंद करा. मोशे देवाकडे आरोळी करून कुरकुर करत होता. लोक कुरकुर करत होते. देव म्हटला मोशे मला का हाक मारतोय? जर जुना करारात तो असं म्हटला तर नवीन करारात किती महान आहे. नवीन करार आपल्यासाठी बायबल सांगतं आता देव बाहेर नाही, आपल्या आतमध्ये राहतो. धन्यवाद, धन्यवाद. सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं. घुटने में टेको, घुटने में टेको बस तेरे सामने. तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता. पवित्र हाथ वर करून गाऊया. बारी बो शेकेला मान देवे. रिबा बाबा शे ब्रेकेतने आलामा खालामा. रोको होला बी अदामा शे ब्रेकेतने आलामा खाला मान देवे. करुणा से तेरी दयानंद रिबा शेकेला मान देवे आलामा. प्यार बनकर मेरी मुझे बचाता है. जब मैं पुकारूं सुन आता है. जब मैं गिरूं तो मुझे उठाता है. अपने हाथ पर करूया. वंडरफुल, वंडरफुल. माइटी गॉड वी वर्शिप यू. वी लव यू लॉर्ड जीसस. वी लव यू लॉर्ड जीसस. थँक यू लॉर्ड. तू प्रत्येकाला स्पर्श करत आहे. रिबा शेकेला मान देबे. रोबो होला बिया दाबा शेकेला मान देबे आलाबा. प्रत्येक दुष्ट आत्म्याचं कार्य, प्रत्येक शैतानाचं कार्य, प्रत्येक डोक्यापासून तो पायापर्यंत आजार आणि रोग निघून जा येशूच्या नावात. शैतान तुझा काय अधिकार नाही या लोकांवर. प्रत्येक बंधन मी येशूच्या नावात तोडतो. प्रत्येक दुरात्म्याचे विचार, येस लॉर्ड, आत्महत्येचे विचार, येस प्रभू येशूच्या नावात मी नाश करत आहे. आमेन. त्यांच्या घरामधून प्रत्येक अंधाराची शक्ती, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला दरिद्रीत ठेवणारे आत्मे, येस मी बांधतो प्रभू येशूच्या नावात. येशूच्या नावामध्ये मी आज्ञा देतो प्रत्येक दुष्ट आत्म्याचं कार्य निघून जा. आमेन.
प्रभू येशूच्या नावामध्ये आशीर्वादित व्हा. Yes, amen. प्रभू येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. Amen. प्रभू येशूच्या नावात समृद्धी आणि उंच करणं स्वीकारा. Yes, येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या नावात धैर्य स्वीकारा. तुम्ही मरणार नाही, तुम्ही जगणार. Yes. कारण जगवणारा पवित्र आत्मा तुझ्यामध्ये आहे. ज्याने प्रभू येशूला मेलेल्यातून उठवलं, तो पवित्र आत्मा तुला उठवणारा आहे. फादर, प्रत्येक त्यांच्या शरीरातल्या वेदनांना मी नाश करतो येशूच्या नावात. ज्या समस्या घेऊन तुझे लोक उभे आहेत, प्रभू येशूच्या नावात मी त्या समस्याला आज्ञा देतो. त्यांचं शरीर, त्यांचा जीव, त्यांचे लेकरं, घर प्रभू येशूच्या नावात सोडून टाक. आणि आजपासून देवाच्या लोकांना मोकळे व्हा. Amen. प्रभू येशूच्या नावामध्ये आजपासून देवाच्या लोकांना सामर्थ्यवान बना. देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. देवाचं वचन बोलत जा. कुरकुर बंद करा आणि देवाचं वचन बोला. जिला लेकरू बाळ नाही, विश्वासाने मी येशूच्या नावात स्वीकारतो. ऑपरेशन कॅन्सल हो. प्रत्येक घरातली परिस्थिती बदलली जा येशूच्या नावात. कारण देवाची शांती तुमच्या हृदयावर राज्य करो. देवाच्या आनंदासाठी तुम्ही बोलावलेले आहात. म्हणून बायबल मध्ये लिहिले की प्रभू मध्ये सदैव आनंद करा. लॉर्ड, प्रत्येक दरवाजे येशूच्या नावात उघडले जा. Amen. प्रत्येक नोकरी, प्रत्येक प्रमोशन, प्रत्येक बंगला, प्रत्येक गाडी येशूच्या नावात मी स्वीकारत आहे. जे हरवलंय त्याच्या 100 पटीने मी स्वीकारत आहे. प्रत्येक पती पत्नीचं नातं जोडलेलं राहावं. प्रत्येक लेकरू आई बापाच्या अधीन राहावं. आणि प्रत्येक लोक तुझ्यामध्ये रोज आणि रोज वाढत राहावं. प्रभू येशूच्या नावात आमेन. जर तुम्ही आतापर्यंत आपलं हृदय प्रभूसाठी उघडलं नाही, तर माझ्या मागे सर्वांनी म्हणूया, हे प्रभू येशू, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. आम्हाला आशीर्वादित कर. आम्हाला आशीर्वादित कर. तू आमचा तारणारा देव आहे. तू आमचा तारणारा देव आहे. प्रभू येशू आमच्या हृदयात ये. प्रभू येशू आमच्या हृदयात ये. तू आमच्यासाठी प्राण दिला. तू आमच्यासाठी प्राण दिला आणि पुन्हा उठवला गेला. आणि पुन्हा उठवला गेला. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. ये प्रभू येशू माझ्या हृदयात. ये प्रभू येशू माझ्या हृदयात. आणि माझं जीवन बदलून टाक. जीवन बदलून टाक. आमेन. आमेन. प्रभू येशूच्या नावात मी त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. शैतान तुझा काय अधिकार नाही त्यांच्यावर. कारण देवाने त्यांना काळोखाच्या सत्तेतून काढलंय आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंय. आजपासून त्यांच्या प्रत्येक इच्छा आणि गरजा पूर्ण हो. प्रभू येशूच्या नावात आमेन. एक जोरात टाळी प्रभूला वाजूया.